किती छान मस्तपैकी छोटी छोटी पानं आली आहेत ना कढीपत्त्याला, सुंदर. पण यावर रोग खूप पडतो, म्हणून मी याची ही तुम्हाला इथे दिसतच असेल असे याचे शेंडे कापून घेतलेत, कारण याच्यावरती ना रोग पडतो हा असा. कॅमेऱ्यामध्ये हां हे बघा, या प्रकारचं असं छोटे छोटे कीटक यावर बसलेले असतात आणि पूर्ण झाडाची नासाडी होते, म्हणून हे तेवढं कापून टाकायचं, म्हणजे जेणेकरून आहे ना झाडाला बाजूने साईडने फांद्या फुटतात आणि झाड एकंदरीत निरोगी राहतं वगैरे. तर इथे अशा ह्या 3 तरी छोट्या छोट्या फांद्या मी तोडून घेतल्या आहेत. आता ही पानं मस्तपैकी धुवून घ्यायची आणि आपण चटणीमध्ये वगैरे किंवा कढीपत्त्याची फोडणी तर प्रत्येक भाजीमध्ये देतच असतो, त्यासाठी याचा उपयोग करून घ्यायचा. अर्थात मिठाच्या पाण्यातून धुवायचं ते. आणि ह्या इथे छान छोटी छोटी रोपं आलेली आहेत लिंबाची. त्यातलं हे एक सर्वात मोठं आहे आणि हे इवलंसं रोप. शेजारीच एक बटण गुलाब आहे गुलाबी रंगाचा, ज्याला भरपूर कळ्या येतात. तर हे फूल मस्त उद्या फुलेल आणि हे आता कोमेजलेलं आहे, पण अजून आज मी याला काढणार नाही. याला मी आता उद्या इथून कट करणार, जेणेकरून झाडाची वाढ चांगली होते आणि झाड हेल्दी राहतं. सो मी अशा प्रकारे ही अशी फुलं कापून घेते आणि इथेच ठेवते, झाडाच्या जवळच ठेवते. छान वाटतं हे असं बघायला. इथे अजून एक ही सुंदर कळी आलेली आहे. किती ना मोहक सौंदर्य आहे या कळीचं. वाव. ही अजून एक नव्याने येऊ पाहणारी कळी आणि ही दुसरी. कसली भारी दिसते यार. चला, पाऊस पण आला. त्याच्या शेजारी मस्तपैकी मी सहज एका ठिकाणाहून 2 काड्या आणल्या होत्या जास्वंदाच्या. म्हणजे अर्थात हा जास्वंद वेगळा आहे आणि हा जो आहे हा वेगळा आहे. सहज म्हणून काड्या खोचल्या होत्या आणि त्याला मस्त पानं फुटली आहेत हिरवीगार. आता मी वाट बघते की या गणपतीमध्ये मस्त त्याला फुलं येतील आणि मी गणपतीला ते अर्पण करेल. आणि सोबतीला ही दुर्वासुद्धा किती छान आहे ना, खूप दाट आली आहे. याची तुम्हाला गंमत सांगते. म्हणजे अर्थात आम्ही पूजेला तर घेतो, पण ह्या ज्या तुम्हाला सुकलेल्या काड्या दिसत आहेत, तर ह्या सुकलेल्या काड्या इथे चिमण्या येतात, चिमण्या बसतात आणि ह्या सुकलेल्या काड्या
घरटं बांधण्यासाठी घेऊन जातात. जेव्हा त्या चिमण्या ह्या काड्या घेऊन जातात ना घरटं बांधण्यासाठी, तेव्हा इतकं छान वाटतं ना मनाला की चला कुणाचं तरी घरटं बांधलं जातंय, कुणाचं तरी सदन उभं राहतंय. आता हे भरपूर वाढलेलं आहे. आणि जेव्हा चिमण्या ह्या काड्या घेऊन जातात ना घरटं बांधण्यासाठी, तेव्हा इतकं छान वाटतं मनाला, खूप मस्त वाटतं. आता ह्या दुर्वा भरपूर प्रमाणात आलेल्या आहे, या मी आता कापून घेणार आहे, म्हणजे पुन्हा त्या नव्याने भरपूर प्रमाणात येतील. आणि हे आहे टोमॅटोचं झाड, जे खूप आता बऱ्यापैकी मोठं झालं आहे. आणि याला इथे तुम्हाला दिसतंय की हे फ्लॉवर्स तुम्हाला दिसत आहे इथे. आणि यापैकी ही जी काही सुकलेली फ्लॉवर्स आहेत, म्हणजे हे किंवा त्याच्या बाजूचं किंवा या बाजूला, आत्ता इथे तब्बल 3 किंवा 4 तरी टोमॅटो येतील थोड्या दिवसांमध्ये, ज्याची मी आतुरतेने वाट बघते आहे. अजून या बाजूला सुद्धा फ्लॉवर्स आहेत, काही कळ्या आहेत. And here one more plant. You can see here very tiny flower of tomato plant. Oh God, superb. You can see here. हे सुद्धा सुकलेलं आहे, म्हणजे इथे टोमॅटो आता धरतील. हा इकडे आहे पांढरा गुलाब, ज्याला अद्याप तरी कळ्या आलेल्या नाही आहेत आणि ज्याची मी आतुरतेने वाट बघते. ही अजून एक गावावरनं आणलेली काडी. सहज अगदी रोवली आहे, बघूया त्याला पालवी कधी फुटते तर. आणि ही एक गोड आठवण, माझ्या बहिणीकडून आणलेली शेवंतीचं रोपं 3 आणले होते. यामध्ये 3 रोवली होती, त्यापैकी एक तरी जगलेलं आहे. बघूया कधी बहर येतोय. परत एकदा ही सुद्धा एक बहिणीकडची आठवण, शेवंतीची रोपं. किमान 5-6 रोपं लावली ना तर त्यातली 2 तरी जगतात आणि 3 मरतात. हे असं, हा असा माझा अनुभव. तर हे जळालं आहे, म्हणजे मी आत्ता काढून टाकलं, तुम्हाला हे दिसतच असेल. पण हे आहेत, हे बऱ्यापैकी जगले. आणि हे ज्यांना सगळ्यांना आवडतात अळूवड्या, त्या अळूची पानं. आणि ह्या आहेत नित्य बहरणाऱ्या सदाफुली बाई. रोज, अगदी रोज फुले असतात त्याला. असा एकही दिवस नसतो की या झाडाला फूल नसेल. आणि याचं बी सुद्धा इकडे धरलेलं आहे, म्हणजे हे गोयाचं बी, या शेंगा आहेत, यामध्ये याचं बी आहे. जे सुकलं की पडणार आणि परत सदाफुलीची रोपे येणार. माझ्याकडे हे 2 रंग आहेत, पर्पल आणि व्हाईट. शेजारीच आहे आमच्या तुळशीबाई.
जिला खूप मंजिऱ्या आलेल्या आहेत आणि मस्त बहरलेली आहे. किती छान पर्पल रंगाची मंजिरीची फुले आहेत ना, अगदी इवलीशी फुले आहेत.